छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये गोंधळ। गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। 1 जून पासून मुलींना राज्यामध्ये मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेमध्येच विरली। अर्धा जून महिना उलटला मात्र ना जीआर ना अंमलबजावणी। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शहा आणि मोदी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष फोडतील। संजय राऊत यांचा दावा, तर लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी। कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी। सुनावणीसाठी हजर रहा अन्यथा वॉरंट जारी करू। शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मेळावा। जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। चारसो पार आणि हिंदू राष्ट्राची भाषा करणाऱ्या भाजपा आमदाराला मिटकरींचा टोला। ग्लानिर्भवती भारत हा कृष्णाचा उपदेश सुद्धा टी राजा विसरला। मिटकरी यांच्याकडून टी राजांचा एकेरी उल्लेख। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय? बबनराव तायभाडे यांचा उपोषणकर्त्या हाकेंना सवाल। ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार, प्रकाश शेंडगे यांचा इशारा। पुण्यातल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांनी चुका केल्याचा निष्कर्ष। सदस्यांना नोटीस, 4 ते 5 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। पुण्यातल्या रस्त्यांवरती सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे। पालिकेकडे असणारे अधिकार आता पोलिसांना, अजित पवार यांचा निर्णय। सोशल मीडियावरती अपप्रचाराला आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक। अश्विनी वैष्णव यांची माहिती। विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। काश्मीरमधल्या वाढत्या दहशतवादाला रोखण्यासाठी अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू। ऑल आउट या धर्तीवरती मोठ्या मोहिमेची व्यूहरचना ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।